आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा आहे। मुंबईत देखील आज स्वामी समर्थांच्या मठात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मुंबईच्या लोअर परेल इथल्या मठातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। श्री स्वामी प्रकट दिन सोहळा आज उत्साहामध्ये साजरा केला जातोय। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी हा सोहळा साजरा केला जातोय। अक्कलकोट असेल किंवा महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये या सोहळ्याच्या निमित्तानं भाविक दर्शनासाठी जात असतात। मुंबईत देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय आणि त्यासाठी आज सकाळपासूनच रात्रीपासूनच भाविकांची गर्दी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। स्वामी समर्थ प्रकट दिन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे। भारतांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते आणि त्यामुळेच ही येणाऱ्यांची जी गर्दी ही आपल्याला या मुंबईत देखील पाहायला मिळते। लोअर परेल परिसरातलं हे एक स्वामींचा मठ आहे आणि या मठामध्ये ह्या सोहळ्याच्या निमित्तानं ही नागरिकांची गर्दी आज सकाळपासूनची आपल्याला पाहायला मिळते। मंदिरातील पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। आपलं नाव सांगा आणि आजच्या ह्या सोहळ्याचं काय महत्त्व आहे त्याबद्दल माहिती। नमस्कार, मी श्री लोकरे, श्री स्वामी समर्थ। गुरुवर्य श्री हरिओमजी विजयानंद स्वामी म्हणजे माझे बाबा यांच्या प्रेरणेने किंवा स्वामींच्या संकेतानुसार हा स्थापन झालेला मठ आहे विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ। या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की या मठामध्येच औदुंबराचं झाड आहे आणि स्वामी जे मुळात बसले ते स्वामी वटवृक्षाच्या छायेत बसलेले आहेत। स्वामी जिथे बसले त्याच्या मागे तुम्ही पाहू शकता, बॅक साईडला एक फार भला मोठा वटवृक्ष आहे आणि आजचा हा स्वामी जयंती उत्सव आम्ही सर्वजण खूप आनंदाने साजरा करतो आहे। आणि त्याचं कारण असं आहे की स्वामी समाधी लीला, म्हणजे समाधी हे फक्त लीला आहे त्यांची, स्वामी आपल्यातून गेलेले नाही आहेत हे त्यांना सांगायचं आहे। कारण स्वामी समाधी झाल्यानंतर पण अनेक भक्तांना त्यांचं दर्शन घडलेलं आहे। त्यामुळे स्वामी आपल्यासमोर देह ठेवला म्हणजे अक्कलकोटमध्ये तो दिवस मोठ्या प्रमाणात हे केला जातो। आज या ठिकाणी कशा पद्धतीनं नियोजन आहे, काय काय या ठिकाणी आज होणार आहे, कशा पद्धतीचं प्लॅनिंग केलं? आज इथे या स्वामींच्या मठामध्ये तुम्ही पाहू शकता की सकाळी आरती आहे, सकाळी स्वामींना स्नान केलं गेलं, आता रुद्राभिषेक आहे, अलंकार पूजा असते स्वामींची, नैवेद्य आरती असते, सत्यनारायणाची महापूजा असून स्वामींचा रुद्राभिषेक इथे होतो। आपण पाहतोय अशा पद्धतीचं एक दिवसभराचं शेड्यूल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आज सकाळपासूनच या मठामध्ये येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक लोक सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अरविंद वारगे, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।